गुरुजींनी माझी भावना पाहिली आणि म्हणाले, वा, तू तर तयार झालीस. तोही वेळ न दडवता मला गालावर पाफी द्यायला सुरुवात केली. इकडे माझ्या भावनेची अस्वस्थता शिगेला पोचली होती. मला कसं तरी होत होतं की स्वतःचे सर्व कपडे काढून फेकून द्यावेत असे वाटत होते. मी विचारलं, गुरुजी, तुम्हाला मी आवडत होते तर आधी का नाही सांगितलंस? ते म्हणाले, बाळा, तू एक विवाहित बाई आहे. मला समाजाची आणि कुटुंबाची भीती वाटते. मला माहीत नव्हतं तुलाही मी आवडतो. पण आज तू मला अशा नजरेने पाहिलंस तेव्हा मला वाटलं की तुला जवळ घ्यावे. ते शरबत पिल्याने माझ्यात जास्तच उत्तेजना येत होती. मी म्हणाले, आता हे सगळं सोडा आणि माझा इलाज सुरू करा. हे ऐकताच गुरुजींनी विचारलं, तुला कशा पद्धतीने इलाज करायला आवडतो? आणि म्हणाले, तुझ्या इच्छेने तुम्हाला जसं जमेल तशा इलाज करा आणि मला आई बनवा. नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रियंका आहे. आज माझ्या नशिबाचा निकाल लागायचा होता. मी दवाखान्यातून बाहेर बसून देवाला सतत प्रार्थना करत होते की मला चांगलीच बातमी मिळावी. माझ्या लग्नाला 8 महिने झाले तेव्हापासूनच माझ्या नवऱ्याला, सासूबाईंना आणि नंदेला बाळाची आस लागली होती. आता तर माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. आज माझी तब्येत बिघडली म्हणून सासूबाई आणि माझा नवरा मला डॉक्टरांकडे घेऊन आले होते. पण अजून डॉक्टरांनी मला दिवस गेले आहेत की नाही ते सांगितले नव्हते. म्हणूनच मी देवाला प्रार्थना करत होते की माझा रिपोर्ट्स पॉझिटिव्ह यावा. पण जेव्हा नर्स माझ्याकडे येत होती तेव्हा तिचा चेहरा पाहून मी समजून गेले होते की माझ्यासाठी कोणतीही आनंदाची बातमी नाही. ती म्हणाली, तुम्हाला उगाचाच गॅस्ट्रिक झाला आहे. तुम्हाला मूल होणार नाही आणि मला वाटले की तुमच्यात काहीतरी कमी आहे. तुम्ही तुमची तपासणी करून घ्या. असं नको व्हायला की नंतर तुम्हाला जास्त महागडे उपचार करावे लागतील. नर्सचे बोलणे ऐकून सासूबाईंनी माझ्याकडे असं पाहिलं जणू की मी खूप मोठा गुन्हा केला आहे. त्यांच्या वागण्यावरून स्पष्ट दिसत होते की नर्सच्या बोलण्याने सगळ्यांना निराशा झाली होती. माझा नवरा म्हणाला, उपचार करायची काय गरज नाही, आता आपण घरी जाऊया. त्यांनी लगेच रिक्षा थांबवली आणि आम्ही त्यात बसून लगेच घरी आलो. माझं हृदय खूप रडत होतं. घरी येताच नवऱ्याने मला चहा बनवायला सांगितला. मी चहा बनवून आल्यावर माझे सासूबाई, नवरा आणि नणंद यांची गोष्ट करत होते की जर मला आज मूल नाही झालं तर अजून 5 वर्षांनी होणार नाही आणि कधीच होणार नाही. त्यामुळे वेळ वाया घालवण्यात काही फायदा नाही. आपण लवकरच यावर उपचार करून घ्यायला पाहिजे किंवा सर्व तपासण्या करून हे शोधायला पाहिजे की कधी मूल जन्माला घालू शकते की नाही. हे ऐकून माझ्या सासूबाई म्हणाल्या, अरे बेटा, आपल्याकडे एवढे पैसे कुठे आहेत की आपण याची तपासणी किंवा उपचार करू शकणार? मग तसंही नापीक जमीन नापीकच असते. त्यावर कितीही मेहनत केली तरी ती पीक देऊ शकत नाही. या बोलण्याने माझ्या हृदयात बाण घुसले. मी तुझ्यासाठी एक चांगली मुलगी बघते, अशी मुलगी जी वर्षाच्या आत आपल्याला या घरात वारस देईन, असं माझ्या सासूबाईंनी मोठ्या खुशीने म्हटलं. माझं घर उद्ध्वस्त करताना त्यांना थोडीही दया येत नव्हती. मी विचार करून माझ्या सासूबाईंना म्हणाले, आई, तुम्ही मला 1 वर्षाची वेळ द्या. जर मूल झाले नाही तर मी स्वतःच्या घरातून निघून जाईन. मलाही इथे राहायची काही शौक नाही. माझं बोलणं ऐकून माझ्या सासूबाईंनी माझ्याकडे असं पाहिलं जणू मी एखाद्या चमत्काराबद्दल बोलले होते. मग त्या म्हणाल्या, अरे, जेव्हा 5 वर्षात काही झालं नाही तर 1 वर्षात काय होणार? मी म्हणाले, मी सांगते ना, तुम्ही मला शेवटची संधी द्या. माझ्या नवऱ्यासाठी कोणत्याही मुलीचे संबंध बघू नका. मी माझ्या नवऱ्यासाठी सर्व काही सहन करू शकते, पण माझ्या नवऱ्याला वाटून घेऊ शकत नाही. कोणतीही स्त्री आपल्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीसोबत पाहू शकत नाही. फक्त तुम्ही थोडा वेळ द्या. मी देवाला प्रार्थना करेन. माझा इलाजही स्वतः करेन. जर तुम्हाला मूल मिळालं नाही तर मी स्वतः या घरातून निघून जाईन. मी सांगते, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. हे ऐकून सासूबाईंचे तोंड उघडेच राहिले. अरे बघा तरी कशी बोलते. हिला एवढी हिंमत कुठून आली
की ही आपल्याला सोडून जाईल, म्हणजे हिच्या डोक्यावर कुणाचा तरी हात आहे. माझ्या सासूबाईंनी बोलायला नवीन बहाणा दिले. मी त्रासून गेले. मी म्हणाले, ही गोष्ट नाही. मी एका वर्षात माझ्यासाठी नक्कीच काहीतरी इलाज शोधून काढेन. जेव्हा मी रोज इलाजासाठी घरातून बाहेर पडून तेव्हा काहीतरी उपाय मिळेलच. माझ्या सासूबाई मला म्हणाल्या, या सगळ्या वृत्तीचा काही उपयोग नाही. आम्हाला लवकरच मूल हवे आहे. जर तू एका वर्षात वेळ मागितला आहेस तर मी तुला 6 महिन्याचा वेळ देते. जर या काळात कोणतीही चांगली बातमी मिळाली नाही तर मी मुली बघायला सुरुवात करीन. आणि 9 महिन्याच्या आत जर तुला मूल झालं नाही तर 10व्या महिन्यात मी तुझ्या नवऱ्याचे लग्न माझ्या भाषेशी लावून देईन. तुला माझ्या मुलीशी दुसरे लग्न करायला कोणतीही हरकत नाही. हे ऐकून मी रडू लागले. मी माझ्या नवऱ्याला दुसऱ्या कुणासोबत वाटून घेण्याचा विचारही करू शकत नव्हते. मी त्या दिवशी संध्याकाळी घरातून बाहेर पडले होते. मला माझ्या मैत्रिणीची माधुरी खूपच आठवण येत होती. मी माधुरीसोबत खूप मस्ती मजा करायची, कारण ती मला विचित्र गोष्टी सांगायची. कधी म्हणायची एका बाबाने एका मुलीवर उपचार केले तर तिला 5 वर्षांनी मूल झाले, तर कधीच म्हणायची वडिलांच्या उपचारामुळे एका मुलीला 10 महिन्यांनी मूल झाले. मी हे ऐकून तिची चेष्टा करायची, पण आज मला तिची गरज होती. मी माधुरीच्या घरी गेले. तिच्या घराचा दरवाजा वाजवला. माधुरीने दरवाजा उघडला आणि मला अस्वस्थ पाहून तिने मला मिठी मारली आणि म्हणाली, काय झालं? तू तुझ्या आयुष्यात आनंदी नाहीस का? मी काय आनंदी असणार? मला मूल होत नाही, म्हणून तुझ्याकडे मदत मागायला आले आहे. तू माझी मदत करू शकतेस का? माझ्या तोंडून हे सर्व ऐकून माधुरी म्हणाली, हो, मी तुझ्यासाठी खूप काही विचार करून ठेवले होते, कारण तुझ्या लग्नाला 5 वर्ष झाली. अजून तुला दिवस गेले नाही. माझी पण मनापासून इच्छा आहे की तुझ्या घरी मूल व्हावे आणि तुझ्या सासूबाईनं व नवऱ्याने आनंदी व्हावेत. मी हे ऐकून आश्चर्यचकित झाले. मी म्हणाले, तुला कसं माहीत की मी आनंदी नाही? ती म्हणाली, ते तर तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. सांगायची काय गरज नाही. मी म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला उपचार सांग. कोणते उपचार आहे त्यावर? ती म्हणाली, मी तुला बाजारात घेऊन जाईन. बाजारात एक म्हातारा माणूस बसतो, त्याच्याकडे प्रत्येक प्रकारच्या वानस्त्रियांचा उपचार आहे. त्यावर विश्वासच ठेव किंवा नको ठेव, पण त्याने बऱ्याच बाईंवर उपचार केले आहेत. तू पण त्याच्याकडे गेलीस तर रिकाम्या हाताने परत येणार नाहीस. तुझा नवराही आनंदी होईल आणि सासूही, आणि तू तुझ्या नवऱ्याचे दुसरं लग्न करणार नाही. आता हा निर्णय तुला स्वतःला घ्यायचा आहे की तुला गुरुजींकडे जायचे आहे की नाही? मी म्हणाले, नक्कीच, माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. गुरुजींकडे जाऊनही जर मला काही फायदा झाला नाही तर मला दुसरीकडे जावे लागेल. पण माझ्यासाठी मूल इतकं गरजेचं आहे जसं जगण्यासाठी पाणी आणि भाकरी गरजेचं असते. तुला माहीत आहे, जर मी बेघर झाले तर माझ्याकडे घराचा कोणताही आधार नाही आणि माझं आयुष्य कसं जगणार? असं म्हणून मी रडू लागले. माधुरी मला म्हणाली, मी तुला गुरुजींकडे घेऊन जाईन. जर तुझा इलाज झाला नाही तर तू स्वतःला समजून घेशील की मी खरोखर सांगते. मी घरी आले. माझ्या चेहऱ्यावर आनंद होता. माझ्या नवऱ्याने विचारले तेव्हा मी सगळी गोष्ट सांगितली. माझं बोलणं संपण्याआधीच तो म्हणाला, ठीक आहे, जर गुरुजींकडे तुझा इलाज असेल तर मी दुसरं लग्न करणार नाही. पण जर असं झालं नाही तर तू हे घर सोडून स्वतःच निघून जाशील आणि माझ्या लग्नात अडथळा बनणार नाही. मी म्हणाले, ठीक आहे, तू मला फक्त 9 महिन्याचा वेळ दे. माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर हसू होतं, जणू त्याला आधी सगळं माहीत होतं. मी देवाला प्रार्थना केली होती की जे काही होईल ते सगळं ठीक व्हावं. दुसऱ्या दिवशी दुपारी मी माधुरीकडे गेली. माधुरी आधीपासूनच तयार बसली होती. मला पाहून ती खूप आनंदी झाली आणि म्हणाली, तू आलीस? चल, आता गुरुजी तुझी वाट बघत असेल. मी म्हणाले, का? ते माझी का वाट बघत असतील? वाट तर मला त्यांची बघायला पाहिजे. यावर माधुरी म्हणाली, अरे, माझा अर्थ असा आहे की मी तुझ्यासाठी वेळ घेतला होता. त्यांनी सांगितलं होतं की मी माझ्या मैत्रिणीसोबत तुझ्याकडे येईन, तेव्हा ते यावेळी कोणालाही इलाज करणार नाहीत. तुला माहीत आहे का, ते खूप तत्वनिष्ठ बालपाजी आहेत. बाकीच्या लोकांसारखे नाहीत की 100 मुलींशी बोलतील
आणि कोणाचा इलाज केला होता हे विसरून जातील. त्यांना आजही प्रत्येक मुलगी आठवते की कधी कोणाचा इलाज केला होता आणि का इलाज केला आणि कधी मूल झाले वगैरे. याच गप्पा मारत आम्ही गुरुजींच्या घरापर्यंत पोचलो. ते बाहेरून खूपच अजीब विचित्र दिसत होते. मी जसा पडदा बाजूला सरकवला आणि आत पाहिलं तर मी खूप घाबरले. तिथे खूप अंधार होता, त्यात कुठेही प्रकाश नव्हता. मी फक्त माधुरीला म्हणाले, हे काय आहे? ती म्हणाली, यावर इथली लाईट जाते. तुला तर बाजाराबद्दल माहीत आहे, इथे किती गर्दी असते, कितीतरी दुकाने आहेत, त्यामुळे इथे लाईट कमी येते. तू काळजी करू नकोस, आत बस, आता लाईट येईल. मी घाबरत घाबरत खोलीत बसले. माझ्या शेजारी माधुरी पण बसली. मी घट्ट माधुरीचा हात पकडला. मी तिला म्हणाली, तू कुठेही जाऊ नकोस, मला इथे खूप भीती वाटत आहे. मी पहिल्यांदाच इथे आले आहे. मला का भीती वाटत आहे? एका मर्दाना आवाज खोलीतून बाहेर आला. मी काही आत्मा नाही बाळा, की तुला खवळून टाकेल. मी कधी कोणत्याही मुलीसोबत काही चुकीचे केले नाही. तिला कधी असं जाणू दिलं नाही की एखाद्या पुरुषाकडून उपचार करत आहेच. मी मुलींकडे मान वर करून बघत नाही. गुरुजींचे बोलणे ऐकून मला आणखी आश्चर्य वाटलं की जर हे इतके शरीफ आहेत तर मला स्वतःची सफाई का देत आहेत. मी मनात विचार केला. तेव्हाच लाईट आली आणि खोलीत प्रकाश झाला. माझी नजर गुरुजींवर पडली. ते खरंच खूप शरीफ माणूस वाटत होते आणि चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. काही क्षणासाठी माझं मन शांत झालं की चला, माधुरी मला कुणा चुकीच्या माणसाकडे घेऊन आली नाही. नाहीतर अशा लोकांचे चेहरे सांगून देतात की ते कसे आहेत. पण गुरुजी खूप शरीफ वाटत होते. मी त्यांच्या समोर बसले. गुरुजी मला पाहून म्हणाले, बाळा, तुला जर कोणताही आजार दिसत नाही, मला तुझा हात दाखव. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला आणि माझ्या नाडीवर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, हे पुस्तक वाच. मी वाचू लागले. त्यांनी मला म्हणाले, हे वाचून मला सांग. मी पुस्तकात वाचून ते वाचले. त्यांनी माझ्याकडे न बघता म्हणाले, बाळा, तुला एक किरकोळ आजार आहे, पण तो उपचाराने ठीक होईल. पण तू ती नाहीस. हो, तुला दुसरे आजार आहेत. जर तू इच्छलीस तर मी त्यांचा उपचार घरी करण्यासाठी सांगतो. पण माधुरी सांगत होती की तुझा नवरा आणि सासू खूप रागीट आहेत, त्यामुळे तुझा सर्व उपचार इथेच करावा लागेल. हो बापूजी, माझ्या घरच्यांनी माझ्या सासू आणि नवऱ्याने मला 6 महिन्यांचा वेळ दिला आहे. जर मला इतक्या वेळातून मूल झाले नाही तर माझा घटस्फोट होईल आणि माझा नवरा दुसरे लग्न करतील. हे ऐकून गुरुजी मला म्हणाले, ही तर खूप वाईट गोष्ट आहे बेटा. संतान पुरुषाच्या नशिबाने होते, स्त्रीच्या नशिबाने नाही. स्त्रीच्या नशिबाने भोजन प्राप्ती होते. गुरुजींचे बोलणे ऐकून मी आनंदी झाले की चला, मी वांज नाही, माझा इलाज होईल. गुरुजी म्हणाले, बेटा, तू दुसऱ्या खोलीत जा. मी नर्सच्या हातून औषधी पाठवतो. तुला इंजेक्शनही देईन आणि त्याचबरोबर तुझा इलाजही सुरू होईल. 10 दिवस तुझा इलाज होईल, मग तू बरी होशील. अशक्तपणा दूर होईल. गुरुजींनी सांगितले आणि मला त्यांच्या खोलीत जायची आज्ञा दिली. माधुरी बाहेर उभी होती. तिच्या चेहऱ्यावरून हसू होतं, जणू तिला काहीतरी माहीत होतं. ती म्हणाली, चल, दुसऱ्या खोलीत चल, मी तुझ्यासाठी औषध घेऊन आले आहे. माधुरी मला दुसऱ्या खोलीत घेऊन गेली. तिथे एक पलंग पडला होता. त्याच्यावर चादर अंथरून टाकली होती आणि रेशीम बिछाना होता. मी त्या बिछाण्यावर जाऊन बसले. माधुरी म्हणाली, तुला इलाजासाठी झोपावे लागेल. खूप उशीर होईल. जर तुला आज काही अडचण असेल तर आज लवकर जा, उद्यापासून ये. कारण तुझा इलाजात उशीर झाला तर तुझा नवरा माझा जीव घेईल. मी म्हणाले, तुला का तो काही म्हणेल, त्याला काही अडचण होणार नाही, तर माझा इलाज सुरू कर. तिने मला पलंगावर झोपवले आणि म्हणाली, हे शरबत पिऊन घे, याने तुझ्या शरीराला ताकद मिळेल. मग तुझा इलाज सुरू करू. मी तर माधुरीवर खूप विश्वास ठेवत होते. मी शरबत पिऊन घेतला. मग तिने मला झोपवले आणि वरून एक ओले कपडा टाकला. मला काही समजले नाही. मी त्यानंतर काय झाले. मी पूर्णपणे बेशुद्ध झाले. जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा जवळपास 2-3 तास उलटून गेले होते. मी डोळे उघडून पाहिले. माझ्याजवळ कोणी नव्हते. मी या खोलीत एकटीच होते. हे पाहून मला अडचण वाटली. माधुरी मला सोडून गेली होती. मी उठून इकडे तिकडे पाहिले. माधुरी मला कुठेही दिसली नाही. बाहेर आले तर तिथे नर्स उभी होती. तिने मला इंजेक्शन दिले होते. ती माधुरी कुठे गेली?
मी रडक्या स्वरात विचारले. संध्याकाळचे 7 वाजले होते. अंधार झाला होता. ती माधुरी तर इथून गेली. ती म्हणत होती की तुम्हाला वेळ लागेल, तुम्हाला झोप लागली होती म्हणून तिने तुम्हाला उठवणे योग्य समजले नाही असं म्हणून ती नस पण तिथून निघून गेली. मी गुरुजीबद्दल विचारले तर कळाले की ते पूजा करत आहेत. आता तर मी आणखीनच अस्वस्थ झाले. मी स्वतःहून तिथून एका रिक्षात बसून घरी आले. रिक्षात बसून येताच मी पाहिले की माझी सासू आणि नवरा बसून माझी वाट बघत होती. त्यांनी मला पाहून विचारले, कुठे गेली होतीस? मी त्यांना म्हणाले, मी माझ्या इलाजासाठी गेले होते, पण रस्त्यात काही अडचण झाली, रस्ता बंद होता, त्यामुळे उशीर झाला. माझ्या नवऱ्याने मला डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहिले आणि मला म्हणाले, रस्ता बंद होता असे वाटत नाही. आजपासून मला खोटं बोलू नकोस, नाहीतर 6 महिन्याच्या आतच तुला सोडून देईन. हे ऐकून मी रडू लागले. माझा नवरा आता माझ्यावर संशय घेऊ लागला होता. सासूही मला रोखून बोलत होती. मला माधुरीचा खूप राग येत होता. ती मला एकटी सोडून का निघून गेली? ती मला एकटी सोडून आली. किमान तिने मला सांगायला तरी पाहिजे होती की ती घरी जात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी आपली सर्व कामे संपवून माधुरीच्या घरी गेले. जाताच तिच्यावर बरसले. माधुरी, तुला लाज वाटली नाही का? तू मला इथे एकटी सोडून कशी आलीस? तुला काही जाणीव आहे की नाही? मी तुझ्यावर किती विश्वास ठेवते. तू माझा विश्वासाचं हे बक्षीस दिलंस. माधुरी माझी गोष्ट ऐकून उलट माझ्यावरच रागवली. माझा इलाजाला वेळ लागतो म्हणून तिथेच राहू शकले नाही. माझ्या नवऱ्याने मला बोलवले होते. माझी मुलगी आजारी होती वगैरे वगैरे. मी तिचे बोलणे ऐकून शांत झाले. मी विचार केला की चला पुढे माधुरीसोबत कोणतीही तक्रार करायची नाही. एकतर मी माझा इलाज करत आहे आणि वरून मी तिच्यावर रागवले. तसंही मला संध्याकाळी तिची सोबत जायचे होते. मी संध्याकाळी व्यवस्थित तयार झाले आणि स्वतःला झाकून घेतले. माधुरी हे पाहून मला म्हणाली, तू स्वतःला का झाकले आहेस? गुरुजींना या गोष्टी अजिबात आवडत नाही. असं चल, नाहीतर त्यांना वाटेल की आपल्याला त्यांच्यावर विश्वास नाही. माधुरी खूप विचित्र गोष्टी बोलू लागली होती. मी पण काही बोलले नाही आणि तिच्या सोबतच तशीच गेले. आम्ही गुरुजींकडे पोहोचलो तेव्हा ते पुस्तक वाचत होते. कालच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्याची माझी हिंमत झाली नाही. मी हलक्या आवाजात फक्त इतकंच विचारलं, गुरुजी, माझा इलाजाला किती पैसे लागतील? तर त्यांनी उत्तर दिले, 5,000 बाळा. त्यांनी मान वर करून माझ्याकडे पाहिले. मी चमकले. 5 दिवसांचे 5,000? एवढे जास्त तर नाही. पण त्यांनी पुढे म्हटले, 5 दिवस नाही बाळा, याचा इलाज फक्त 3 दिवसातच होईल. आणि तसंही मी इथे कोणाचाही इलाज करत नाही. तुला माहीत आहे जमाना खूप खराब आहे. तू सांगितले की हिच्या घरात अडचण आहे, म्हणूनच मी म्हटले होते की इंजेक्शन आणि औषधे मी इथेच देईन, नाहीतर इथे जागा नसते. तुला पण माहीत आहे गुरुजींनी मोठ्या बेरकाईने सांगितले. मला त्यांच्या स्वभावाचे काही समजत नव्हते. ते का रागात आहेत? काल गुरुजी माझ्याशी बोलले नाहीत. मी दुसऱ्या खोलीत आले. माधुरी तेल शरबत घेऊन माझ्याजवळ आली आणि म्हणाली, चल हे शरबत पिऊन घे, जेणेकरून तुला इलाज सुरू होऊ शकेल. मी म्हणाले, मला हे शरबत पाजण्याची तुला एवढी का घाई असते? मला हे शरबत प्यायचे नाही. तर ती मला म्हणाली, तू माझ्यावर संशय घेत आहेस. मी तुझी मैत्रीण आहे, तुझ्याबद्दल वाईट का विचार करेन? असं म्हणून तिने शरबत माझ्या तोंडाला ओतले. मी म्हणाले, ठीक आहे, पिते. मी ते शरबत पिऊन घेतले. त्याची चव जरा वेगळीच होती. माझं डोकं फिरायला लागलं होतं. खोलीत खूपच अंधार होता, पण ते शरबत प्यायल्यामुळे मी चांगलीच बेशुद्धसारखी झाले होते. तिने मला झोपवले आणि मग थोड्या वेळाने गुरुजी आले. ते शरबत पिल्याने मला काहीच समजत नव्हते. ते जसे सांगायचे तसेच मी करत होते. मला आतून काहीतरी जाणवत होते. मला कसं तरी होत होतं. ते औषध पिल्याने माझी उत्तेजना वाढत होती. माझ्या डोळ्यासमोर तुटलेलं वाटत होतं. माधुरी पण मला ओळखू येत नव्हती. मी माधुरीला माझ्याकडे ओढत होते. थोड्या वेळाने गुरुजी आले. गुरुजींनी माधुरीला बाहेर पाठवले. माधुरी लगेच बाहेर गेली. गुरुजींनी आतून कडी लावली आणि माझ्याकडे येत होते. मी गुरुजींना बोलत होते, गुरुजी, माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली, तरीसुद्धा मला मूल झाले नाही. त्यामुळे माझा नवरा माझ्यावर प्रेम करत नाही. माझी सासू मला चांगले वागवत नाही. माझ्या घरात जगणे मुश्किल झाले आहे. मला काहीही करा आणि मला मूल होईन असे करा.
त्यामुळे माझ्या घरात माझी इज्जत वाढेल. तुम्ही काही करा, पण मला मूल करून द्या. गुरुजी एकटक माझ्याकडे बघत होते. गुरुजी म्हणाले, तू तर खूपच दिसायला सुंदर आहे. तुझ्यासारख्या मुलीला मूल देण्यास मला चांगलीच ऊर्जा येईल. गुरुजी एकटक माझ्याकडे बघत होते, कारण मी इतके सुंदर दिसत होते की कोणतीही पुरुष माझ्याकडे बघतच राहावे. नंतर गुरुजी म्हणाले, हे प्रियंका, मी तुला खरं सांगतो, मी काही एखादा बाबा किंवा एखादा जादूगर नाही. मी तुला असे जादूने मूल करून देईन. मी तुला खरं सांगतो, मी आजपर्यंत हे सत्य कोणालाही सांगितले नाही. पण मला तू खूप आवडतेस आणि तुझी अस्वस्थता बघून मला राहवत नाही. त्यामुळे मी माझे सत्य सांगत आहे. तू बाहेर कोणालाही हे सांगायचे नाही. या शर्तीवर मी तुला हे सत्य सांगेन. त्यानंतर मी बाबांना म्हणाले, बाबा, मी काही झाले तरी तुमचे हे सत्य कोणालाही सांगणार नाही. त्यानंतर बाबा माझ्या शेजारी येऊन बसले आणि माझा हात त्यांच्या हातात घेतला आणि मला सांगू लागले, हे बघ प्रियंका, मी काही जादूगर बाबा नाही. मी असाच प्रकारे प्रत्येक महिलांचे इलाज करतो. त्या महिलांना पहिले शरबतामध्ये थोडे गुंगीचे औषध देतो आणि त्यानंतर तिच्यासोबत एक रात्र घालवतो. त्यामुळे त्या अशा इलाज केल्यामुळे गर्भवती राहतात. त्यामुळे मी काही एक जादूगर नाही. हे एक सामान्य गोष्ट आहे. ते त्यांच्या पतीकडून होत नाही, ते मी त्यांना करून देतो. त्यामुळेच मी प्रसिद्ध बाबा झालो आहे. त्यांचे पती नपुंसक असतात, पण ते मानायला तयारच नसतात आणि ते माझ्याकडे येतात. ते सांगतात की माझ्या पत्नीमध्ये काही दोष आहे, तो दूर करा आणि तिचा इलाज करा. पण ते हे सगळं खोटं राहतं, कारण दोष त्यांच्या पत्नीत नाही तर त्यांच्या स्वतःत राहतो. पण त्यांना सांगायला लाज वाटते. त्यांची समाजात बदनामी होते. त्यामुळे ते माझ्याकडे येऊन येतात आणि मला म्हणतात की माझ्या पत्नीचा इलाज करा आणि मी असा इलाज करतो. तर तुला हे सत्य मी एका सांगण्याचे कारण आहे की तू मला खूपच आवडली आहेस. त्यामुळे मी तुला आधीच हे सगळं सांगत आहे. तू हे बाहेर कोणालाही सांगू नकोस, नाहीतर मला जेल होईल आणि मला पोलीस पकडून येतील आणि तुला सुद्धा पकडून येतील. त्यामुळे हे बाहेर कोणालाही कळता कामा नाही. त्यानंतर मी बाबांना म्हणाले, बाबा, तुम्ही असे काय करता की प्रत्येक बाईला तुमच्यापासून इलाज केल्यानंतर मूल होते? मी ते करतो. तुझा नवरा रात्री तुझ्यासोबत जे करतो तेच मी करतो. फक्त मी त्यांना शरबतामध्ये गुंगीचं औषध टाकून करतो, कारण हाच एक इलाज आहे की त्यांना लवकर बाळ होऊ शकेल. आणि तुला सुद्धा तेच केले आहे. तुला आधीचे शरबत दिले आहे, त्यात मी गुंगीचे औषध टाकले आहे. त्यामुळे तुला अशी धुंदी येत असेल. खरंच माझ्या डोक्यात झणझण्या येत होत्या आणि मला बाबांचे बोलणे समजत होते. पण तरीसुद्धा माझे डोके जड पडल्यासारखे होते आणि मला असे वाटत होते की मला कोणीतरी जवळ घ्यावे. बाबा माझ्या हातात पकडून थोडा हळुवारपणे कुरवाळत होते. तर माझी भावना अधिकच दाटून येत होती. मला आता समजले होते की बाबा आता काय करणार होते. पण मी त्यांना म्हणाले, बाबा, पण खरंच मला मूल होईल ना? त्यानंतर बाबांनी मला जवळ ओढले आणि त्यांचा हात माझ्या खांद्यावर ठेवला. त्या स्पर्शाने माझ्या अंगात विजेचा करंट लागल्यासारखा झाला आणि मला अशी वेगळी बेधुंद चढली. मलाही त्या शरबताने माझ्या अंगात आग होत होती आणि मला कोणत्याही पुरुषाचा स्पर्श हवासा वाटत होता आणि मी हे विसरून गेले होते की माझ्यापुढे एक अनोळखी व्यक्ती बसला आहे. गुरुजींनी माझी भावना पाहिली आणि म्हणाले, वा, तू तर तयार झाली आहेस. तोही वेळ न दडवता मला गालावर पापी द्यायला सुरुवात केली. इकडे माझ्या भावनेने अस्वस्थता शिगेला पोचली होती. मला कसं तरी होत होतं की स्वतःचे सर्व कपडे काढून फेकून द्यावेत असे वाटत होते. मी विचारलं, गुरुजी, तुम्हाला मी आवडत होते तर आधी का सांगितलं नाहीस? ते म्हणाले, बाळा, तू एक विवाहित बाई आहे. मला समाजाची आणि कुटुंबाची भीती वाटते. मला माहीत नव्हतं तुला मी आवडतो. पण आज तुम्हाला अशा नजरेने पाहिलंस तेव्हा मला वाटलं की तुलाही जवळ घ्यावे. ते शरबत पिल्याने माझ्यात जास्तच उत्तेजना येत होती. मी म्हणाले, आता हे सगळं सोडा आणि माझा इलाज सुरू करा. हे ऐकताच गुरुजींनी विचारलं, तुला कशा पद्धतीने इलाज करायला आवडतो? आणि म्हणाले, तुझ्या इच्छेने तुला जसं जमेल तसं इलाज करा आणि मला आई बनवा. गुरुजींनी माझ्या केसांमध्ये हात घालायला सुरुवात केली आणि मला त्यांच्याकडे ओढले आणि माझी नजर त्यांच्या नजरेत सामावून गेली. त्यानंतर त्यांनी माझ्या ओठांवर त्यांचे ओठ टेकवले आणि किस करायला सुरुवात केली. आता मला हे हवेसे वाटू लागले. मी सुद्धा त्यांना प्रतिसाद देत होते आणि मी सुद्धा त्यांना असेच किस करू लागले.
अशा प्रकारे मी अधिकच वेडी होत चालली होती आणि बाबासुद्धा मला चांगलाच प्रतिसाद देत होते. त्यानंतर त्यांचा होणारा स्पर्श मला आणखीनच हवासा वाटत होता. तो स्पर्श माझ्या नवऱ्याचा वेगळा होता. मला असे वाटत होते की मला हा स्पर्श इतक्या दिवसांपासून का भेटला नाही आणि मला तो आतुरतेने हवासा वाटू लागला. काही वेळातच आम्ही एकमेकांमध्ये सामावून गेलो आणि सुमारे 1 तासाने भानावर आलो. त्यानंतर मी माझे कपडे व्यवस्थित करून तिथून घरी निघून आले. घरचे विचारत होते, इतका वेळ कुठे गेली होतीस? मी त्यांना सांगितले की मी माझा इलाज करत होते आणि मी तुम्हाला 1 वर्षात मूल देणार आहे, त्यामुळे माझा इलाज करणे गरजेचे आहे. माझी सासू आणि माझा नवरा माझ्याकडे एकटक बघत होते. मी त्यांना म्हणाले, मी तुम्हाला मूल देणार म्हणजे देणार, पण तुम्ही मला 1 वर्षाचा वेळ द्या. त्यानंतर मी रोजच बाबांकडे इलाज करायला जाऊ लागले. आता बाबांनाही समजले होते की मी माझ्या मर्जीने येत आहे. त्यानंतर बाबांनी मला एक दिवस बाहेर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, तू आणि मी आपण बाहेर कुठे फिरायला जाऊ. मी त्यांना होकार दिला. त्यानंतर ते मला एका मस्त गाडीत बसून एका घनदाट जंगलात घेऊन गेले आणि तिथे सुद्धा आम्ही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करू लागलो. मला बाबांचा स्पर्श हवासा वाटत होता आणि मला तो अधिकच प्रेम देत होता. त्यामुळे मी स्वतःहून स्वीकार करत होते. मला माहीत होतं की बाबा हे चुकीचं करत आहेत आणि मी सुद्धा चुकीचे करत आहे, पण मला पर्याय नव्हता. मी नाईलाजाने सर्व करत होते, कारण मला माहीत होतं की जर मी असे काही केले नाही तर मी घरातून बाहेर जाणार आणि माझी सासू आणि माझा नवरा मला घरातून बाहेर काढणार. त्यामुळे मला हे करणे भाग होते. असेच दिवस जात होते आणि बाबा माझा इलाज करत होते, पण माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासूला माझ्यावर संशय येऊ लागला होता. एक दिवस मी इलाज करण्यासाठी बाबांच्या खोलीत गेले आणि आमच्या दोघांमध्ये जे होत होते ते होऊ लागले. बाबा मला प्रेमाचा वर्षाव करत होते, पण अचानक दाराची कडी वाजली. दार उघडताच माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण पुढे माझा नवरा आणि सासू उभे होते आणि बाहेर जणू पोलिसांची गाडी होती. वेळेतच गडबड झाली तेव्हा माझे डोळे उघडले. माझ्या समोरचे दृश्य वेगळेच होते. माझ्यासमोर माझी सासू आणि माझा नवरा उभे होते. हे पाहून मी खूप घाबरले. माझा नवरा माझ्याकडे रागाने बघत होता. माझ्या शरीरावर चादर नव्हती आणि मी खूप वाईट अवस्थेत बिछाणावर पडले होते. हे काय चालले आहे इथे? तू असा इलाज करायला इथे आली आहेस? माझी सासू रागाने म्हणाली. माझ्या नवऱ्याने बोट दाखवले, म्हटले, आई, मला तर आधीपासूनच हिच्यावर संशय होता की ही इथे का आली आहे. रात्री 7 वाजेपर्यंत कुठेतरी थांबते. शेवटी काही कारण नसताना तर असू शकत नाही. मी सगळं समजलो. ही मला कोणाची संतान देऊ शकत नव्हती. हिला काय वाटत होते की मी संतान जन्माला घालायच्या लायकीचा नाही. मी दुसरं लग्न करून हिला मूल जन्माला घालून दाखवेन. माझा नवरा रागाने बोलत होता. मी एकदम उठून बसले. मी पाहिले माझ्या आजूबाजूला चादरही नव्हती. गुरुजी कुठे गेले? अजूनही तुला आपल्या याची फिकर आहे? माझा नवरा खूप रागाने म्हणाला. तो तुरुंगात गेला आहे. मी त्याला पोलिसात पकडून दिले आहे. तो धोकेबाज माणूस तुझा इलाज करत नव्हता, तुझा फायदा घेत होता आणि तुझ्यासारखा बेफाम स्त्रियांना तर हेच पाहिजे असते की त्यांच्यासोबत जास्तीत जास्त लोकांसंबंध ठेवू शकेल. मी माझ्या नवऱ्याची बोलणी ऐकून रडू लागले. हो, आता रड. मगरीचे अश्रू असले तरी, पण आता माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. मी तुला घरी जाऊन घटस्फोट देईन. असंही घरी जाण्याचीही गरज नाही. तुला मी इथेच घटस्फोट देतो. माझ्या सासूने माझ्या नवऱ्याकडे पाहून म्हटले. त्यांना म्हटले, देवासाठी मला माफ करा. मला माहीत नव्हतं की गुरुजी असे आहेत. मी तर माधुरीच्या सांगण्यावरून इथे आले होते. माधुरी इतकी वेडी नाही. ती माझी भाची आहे. तुझी मैत्रीण नंतर आहे, आधी माझी भाची आहे. आता मी हिलाच आपली सून बनवेन. माझ्या सासूने हे म्हटले तेव्हा मला सगळी गोष्ट समजून आली. मी त्यांना काही बोलले नाही, कारण जे लोक माझ्यासोबत इतके काही करू शकतात त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा केली जाऊ शकते. माधुरी त्यांची भाची होती, माझी मैत्रीण नंतर होती. ही गोष्ट मला आजच कळाली होती. मी रस्त्याने जात असताना मला माधुरी भेटली. ती हसत होती. तिला पाहून असे वाटत होते जणू ती मला हरवून जिंकली होती. माधुरी, तुला कसला आनंद आहे? तू मला धोका देऊन सर्व काही हिसकावून घेतलं. मला काही फरक पडत नाही की अशा माणसांपासून दूर जात आहे, पण मला हे समजत नाही की माझ्या सासूने माझे लग्न लावले का नाही. जर त्यांना मला घटस्फोट द्यायचा होता तर कारण तू संतान देऊ शकत नाहीस आणि कधी देऊ शकणार नाहीस.
असे म्हणून माधुरीने माझ्याकडे पाहून रस्त्यात फुंकले. मला तिच्या अहंकाराचे खूप दुःख झाले. पण म्हणतात ना, ज्यांची कोणी नसते त्यांचा देव असतो. माधुरी माझा नवरा आणि माझ्या सासूने माझ्यासोबत खूप वाईट केले. माझी बेइज्जती केली. मला घरातून काढून टाकले. घटस्फोटही दिला. एका आठवड्यानंतर त्यांनी माधुरीशी दुसरे लग्न केले. पण आयुष्यभर तो संतानासाठी तळमळत राहिला. देवाने त्याला दुसऱ्यांदाही संतानापासून वंचित ठेवले. माझ्यासोबत जर त्यांनी आपल्या मुलाचे दुसरे लग्न लावले असते तर ते खानदानवाल्यांसमोर स्वतःच अपमानित झाले असते. कारण आता त्यांचा मुलगा नामर्द बनला होता. सगळ्यांनी म्हटले होते की त्याला पहिल्या बायकोपासून मूल झाले नाही आणि दुसऱ्यापासूनही होत नाही, तर याचा अर्थ तो नामर्द आहे. आता माझा नवरा समाजात मान वर करून नाहीतर मान खाली घालून राहतो. पूर्वीचे दिवस आठवून रडत राहतो आणि स्वतःला दोष देतो. तर मित्रांनो, प्रियंकाने जे केले ते चुकीचे केले की बरोबर केले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.